नमस्कार, मी प्रचित राजेश कोतपल्लीवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो प्रचित स्टडी पॉइंट मध्ये. आज आपण पाहणार आहोत पार्शियल डिफरन्शिएशन. काय बघणार काय बघणार आपण? पार्शियल डिफरन्शिएशन. याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं? पार्शियल डिफरन्शिएशनचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं, काय होते काय नाही. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं, त्याच्यानुसार फॉर्म्युले बनले होते. त्याच फॉर्म्युल्यावर आपण काय बघितलं होतं? एक एक्झाम्पल बघितलं होतं. त्याच्याच नंतर मी दुसरा एक्झाम्पल घेऊन आला मी कायचा? डिव्हिजिबल रूलचा. ठीक आहे, काल आपण प्रोडक्ट रूलचा बघितला होता का? नाही, रूटवाला बघितला होता. 1/√x² + y² + z² बघितला होता. आणि शो काय करायचा होता? del²u/del x² + del²u/del y² + del²u/del z² = 0 काढायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. आपण केलं होतं. आता काय करायचं आहे? लक्ष द्या इकडे. काय दुसरा क्वेश्चन काय? इफ z ब्रॅकेट x + y ब्रॅकेट क्लोज इक्वल्स टू x² + y² आणि शो काय करायचं आपलं? लक्ष द्या. शो दॅट del z/del x - del z/del y ब्रॅकेट क्लोज चा होल स्क्वेअर इक्वल्स टू 4 ब्रॅकेट 1 - del z/del x - del z/del y शो करायचं आहे. तर बघणार आहोत आपण, लवकर यायचं. ठीक आहे, म्हणजे काय लिहू? आपला फंक्शन काय आहे? z = f(x, y) या टर्म मध्ये लिहावं लागेल ना. दिसतंय का तुम्हाला? नाही ना. म्हणजे मी याला असं लिहू शकतो, गिवन. ठीक आहे, गिवन z x + y = x² + y² दिलाय. मी याला असं लिहू शकतो का? z x² + y² डिवायडेड बाय x + y. ऑब्विसली लिहू शकतो. मल्टिप्लिकेशन इकडे केल्यावर काय? डिव्हिजन. आता बनला का आपला z = f(x, y) टर्म. ठीक आहे, आता पहा इथं दोनही याच्यानी आहे दिला. काय दिला? इथं पण x आहे, इथं पण x आहे. म्हणजे कोणता रूल लागेल? u/v. कोणता? u/v. म्हणजे 5 सेकंड टर्म मी कॉन्स्टंट ठेवली, दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह केला, मायनस येते. आता डिव्हिजिबल रूल आहे तर काय येते? मायनस. जेव्हा प्रोडक्ट रूल आला असता प्लस प्लस आला असता, म्हणजे काय होणार? v del/del x u मायनस u कॉन्स्टंट, फर्स्ट टर्म कॉन्स्टंट, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे del/del x v डिवायडेड बाय सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे v² होईल. आता लक्ष द्या बरोबर याच्याकडे, या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या बरोबर. ठीक आहे, म्हणजे काय होणार? z = x² + y² डिवायडेड बाय x + y. आता डिफरन्शिएशन कोणाने करून? x ने करून. काय? ठीक आहे, म्हणजे काय होईल? del z/del x = del/del x आणि z ची व्हॅल्यू काय दिली आहे? मग पुट करू मी. z ची व्हॅल्यू काय आहे? x² + y² डिवायडेड बाय x + y. केलं मी पुट? केलं ना पुट? आता काय होणार? डिफरन्शिएशन करू याचा. सेम रूल. सेकंड टर्म कॉन्स्टंट, फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय होईल? y² 0 होऊन जाईल, कारण x चा डेरिव्हेटिव्ह आलो, x ने डेरिव्हेटिव्ह वरून आलो, म्हणजे x² चा डेरिव्हेटिव्ह काय होईल? 2x होईल की नाही? आपण याच्या अगोदर पण बघितलं, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ करा. 10 वेळा सांगितलं मी. किती? 10 वेळा सांगितलं. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ करा, त्याच्याशिवाय आपल्याला हा जो चॅप्टर आहे, कारण पार्शियल डिफरन्शिएशन विचारला, डिफरन्शिएट काढायचा आहे, म्हणून म्हणतो फॉर्म्युले पाठ करून ठेवा, पण तुम्ही काही ऐकत नाही. ठीक आहे, म्हणजे x² चा डेरिव्हेटिव्ह काय होईल? कोणता फॉर्म्युला लागेल? xn वाला लागेल ना. म्हणजे काय होईल? nxn-1 वाला. इथे सेम, म्हणजे x² होता आपल्याला, म्हणजे 2x 2 - 1 होईल ना. म्हणजे काय होईल? हा 2x 2 - 1 1च राहते, म्हणून 1 नाही लिहिलं तरी चालते. 2x आला, लिहिला मी 2x, हा पुसून टाकतो. ठीक आहे, समजवण्यासाठी फक्त सांगितलं होतं. म्हणजे मायनस येईल आता. ठीक आहे, आता काय येईल? फर्स्ट टर्म कॉन्स्टंट म्हणजे x² + y² आणि सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह y 0 आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1, म्हणून 1 लिहिलं मी. ओके, डिवायडेड बाय v चा स्क्वेअर. म्हणजे v काय दिला आपल्याला? x + v u y आहे, म्हणजे x + y चा होल स्क्वेअर लिहिलं मी. एवढं समजलं? आता याच्यानंतर काय येणार पहा मग. x आता हे ब्रॅकेटचे मल्टिप्लाय करून टाकू आपण, म्हणजे x × 2x² होईल प्लस y × 2x 2xy होईल की नाही?
अरे ऑब्विसली होईल ना, y इंटू 2x म्हणजे 2xy होईल, लिहिलं मी. मायनस, आता मायनस ब्रॅकेट करून टाका, 1 इंटू कोणत्याही संख्येला 1 न गुणल्यावर संख्या तेच येते. ठीक आहे, म्हणजे काय होईल, मायनस नी करून टाका, आता मायनस नी मल्टिप्लाय म्हणजे मायनस प्लस मायनस एक्स स्क्वेअर मायनस प्लस मायनस वाय स्क्वेअर, एवढा समजला, डिवायडेड बाय एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर. ठीक आहे, आता याचं कटपुट करून टाका, काय येते मग, 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दिसत आहे, म्हणजे 2x स्क्वेअर मधून एक एक्स स्क्वेअर गेला तर किती उरते, एक्स स्क्वेअर उरते की नाही, उरते ना. काय मग एक्स स्क्वेअर लिहिलं मी प्लस 2xy आणि मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वाय जा होल स्क्वेअर. काय निघाला मग आपला, डेल झेड बाय डेल एक्स निघाला की नाही, डेल झेड बाय डेल एक्स निघाला ना. काय निघाला, एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर निघाला ना. एवढा लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण कोणता पाहणार आहे, डेल झेड बाय डेल वाय चा काढू. ठीक आहे, झालं लिहून. आता पाहू आपण डेल झेड बाय डेल वाय, डेरिव्हेटिव्ह करून कोणाने वाय म्हणजे काय होईल, डेल झेड बाय डेल वाय, झेड ची व्हॅल्यू काय आपली काय निघाली होती, म्हणजे काय लिहू मी, डेल बाय डेल वाय, झेड ची व्हॅल्यू काय आपली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. सेम डेरिव्हेटिव्ह करायचे आता कोणासोबत, वाय नी करायचे आहे. म्हणजे काय होणार, पहिले एक्स नी केलं होतं तर यू बाय व्ही च रूल लागेल, कोणता, डिव्हिजिबलच रूल लागेल. मग कोणाने आता वाय नी करायचं, पहिले एक्स नी झाला. मग काय करू, सेकंड टर्म कॉन्स्टंट म्हणजे एक्स प्लस वाय, फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, आता एक्स झिरो होणार आहे, कारण एक्स नी करतो का नाही, वाय नी करतो, म्हणून एक्स झिरो, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 2y, काय होणार आहे 2y, समजला. मायनस, लक्ष द्या आता, फर्स्ट टर्म कॉन्स्टंट काय येणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, फर्स्ट टर्म कॉन्स्टंट आली. सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होणार, एक्स झिरो होऊन जाणार, वाय नी करत होता, म्हणजे वाय चा डेरिव्हेटिव्ह काय बनणार 1, म्हणजे मी 1 लिहिलं, डिवायडेड बाय व्ही चा स्क्वेअर म्हणजे आपला एक्स प्लस वाय, व्ही मानलं होतं म्हणजे एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर. झालं झालं, एवढं समजलं. आता ब्रॅकेट मल्टिप्लाय करून टाका पूर्ण ते, म्हणजे काय बनेल, एक्स इंटू 2y 2xy प्लस y इंटू 2y 2y स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, मायनस प्लस मायनसच होते आणि वाय स्क्वेअर, कोणत्या संख्येला 1 नी मल्टिप्लाय केल्यावर संख्या तेच उरणार आहे, त्याच्यामुळे मी काही केलंच नाही. ठीक आहे, म्हणजे काय झालं, डिवायडेड बाय काय आहे आपला एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर. मी या टर्मला आता करू शकतो, काय दिसतंय आपल्याला, प्लस 2y स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, म्हणजे 2y स्क्वेअर मधून एक वाय स्क्वेअर गेला, एकच राहते, म्हणजे वाय स्क्वेअरच लिहू. म्हणजे काय लिहू मी इथं, वाय स्क्वेअर, तर आपण काय केलं होतं इथं 2x वाय प्लस 2y स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर, म्हणजे 2y स्क्वेअर मधून एक वाय स्क्वेअर गेला, वाय स्क्वेअर उरला, वाय स्क्वेअर लिहिलं, प्लस 2xy आणि काय आहे मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय काय आहे एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू काय निघली, डेल झेड बाय डेल वाय ची व्हॅल्यू काय निघली, वाय स्क्वेअर प्लस 2xy मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यू निघाले. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलाय, डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय चा होल स्क्वेअर. स्क्वेअर सध्या बाजूला ठेवा, विचारला काय आहे, डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय विचारला एवढा. मला सांगा डेल झेड बाय डेल एक्स ची व्हॅल्यू काय होती,
एक्स स्क्वेयर प्लस 2xy माइनस वाई स्क्वेयर होती है डिवाइडेड बाय एक्स प्लस वाई चा होल स्क्वेअर. मायनस आहे तर मायनस. ठीक आहे. आणि डेल झेड बाय डेल वाय ची व्हॅल्यू काय आहे वाय स्क्वेअर प्लस 2xy मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर. एवढं झाला ना. मग याच्यानंतर काय करणार आहोत आपण बरोबर लक्ष द्या. डिनॉमिनेटर टर्म मधले काय दिसतायत सेम दिसतायत म्हणजे काय लागेल रूल डिनॉमिनेटर जसा तसा लिहू जो काही असेल तो. ठीक आहे. म्हणजे मी सांगणार आहे आता जागा नाहीये. ठीक आहे. तुम्ही एवढा लिहून घ्या. याच्यानंतर तुम्हाला मी हे स्टेप वरती पासून सांगत आणतो. हा काय केलं होतं आपण डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय केलं होतं म्हणजे व्हॅल्यू पुट केली होती. डेल झेड बाय डेल एक्स ची काय केली होती एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर. आणि दुसरी काय केली होती डेल झेड बाय डेल वाय मायनस असल्यामुळे मायनस आणि डेल झेड बाय डेल वाय ची व्हॅल्यू काय आहे वाय स्क्वेअर प्लस 2xy मायनस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर. आता लक्ष द्या डिनॉमिनेटर मध्ये कॉमन दिसत आहे. मी तुम्हाला सांगितलं ते आजले पहिले सपोज समजा 1/2 प्लस 3/2 डिनॉमिनेटर कॉमन दिसत आहे म्हणजे डिनॉमिनेटर तेच येईल आणि वरती जे असेल ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून घ्या म्हणजे काय होईल 1 + 3 म्हणजे काय बनेल इथं 4/2 बनेल. त्या सेम पद्धतीने मी येते लिहू काय लिहू एक्स प्लस वाय होल स्क्वेअर लिहिलं मी तसाच आणि याचा काय होणार सबट्रॅक्शन म्हणजे मी हे टर्म लिहू एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता पहा मायनस वाय स्क्वेअर आता मायनस पूर्ण टर्मला जोडत जातं म्हणजे काय होईल मायनस वाय स्क्वेअर प्लस मायनस मायनस म्हणजे 2xy आणि मायनस मायनस प्लस म्हणजे प्लस एक्स स्क्वेअर. समजलं एवढा. मग याचं काय होणार लक्ष द्या आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 2xy म्हणजे कॅन्सल होतील. समजला. आणि मायनस वाय स्क्वेअर काय होईल मायनस 2y स्क्वेअर. ठीक आहे. डिवायडेड बाय काय होईल एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर निघाला. आपली काय व्हॅल्यू निघाली मग डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय ची व्हॅल्यू निघाली. ठीक आहे. याच टर्मला मी स्क्वेअर करू का सपोज समजून घ्या मी आता इथे 2 आहे तर 2 कॉमन घेऊन घेऊ का मग म्हणजे काय होईल 2x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर होईल की नाही अरे होईल की नाही सांगा ना तुम्ही. अरे बघा आता तुम्ही काय 2x स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर 2 दोन येत आहे तर मी कॉमन काढून घेतलं म्हणजे 2 ब्रॅकेट ऑफ x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर डिवाइडेड बाय x प्लस y चा होल स्क्वेअर लिहिलं म्हणजे आपला काय निघाले डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय ची व्हॅल्यू काय निघाली 2 ब्रॅकेट ऑफ x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर डिवाइडेड बाय x प्लस y चा होल स्क्वेअर. आता मी याला स्क्वेअर करू शकतो का काय डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय चा होल स्क्वेअर म्हणजे काय याची व्हॅल्यू काय निघाली आपली हे निघाली आहे काय 2x स्क्वेअर प्लस मायनस y स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज डिवाइडेड बाय x प्लस y चा होल स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे काय होणार लक्ष द्या आता याला पण स्क्वेअर दिला आपण कारण याला स्क्वेअर दिलं होतं याला पण स्क्वेअर द्यावा लागेल म्हणजे काय बनेल हा 2 स्क्वेअर करायचा आहे म्हणजे हाच जेव्हा याला स्क्वेअर केलं म्हणजे हाच काय राहील एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर सेम राहील कारण कसा बनेल माहिती का लक्ष द्या हा आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे जर याचा स्क्वेअर करायला गेला आपण तर काय बनेल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर
लक्ष द्या पहा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा होल स्क्वेअर आहे म्हणजे काय बनेल हा एक्स मायनस वायचा होल स्क्वेअर आणि एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर असा बनेल. ठीक आहे म्हणजे मी याला असं लिहू का डायरेक्ट. ठीक आहे या टर्म मध्ये मांडतो म्हणजे काय होईल 2x मायनस वायचा होल स्क्वेअर एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर काय होणार आहे मग एक्स प्लस वाय ब्रॅकेट होल स्क्वेअर आहे तर स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे काय होईल एक्स प्लस वाय टू पॉवर 4 बनेल 2 इंटू 2 4 याचा स्क्वेअर केल्यावर. ठीक आहे म्हणजे काय बनेल लक्ष द्या आता हा पुसतो आज. ठीक आहे समजवण्यासाठी सांगितलं होतं म्हणजे काय बनेल आता बघा इथे एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर दिसत आहे आणि एक्स प्लस वाय टू द पॉवर 4 दिसत आहे म्हणजे इथला 2 आणि इथं 2 2 काढून टाकू का मग म्हणजे उरेल काय इथं पहा 2 चा स्क्वेअर नाही केला आपण 2 आहे 2 टू जा 4 4 यायला पाहिजे. ठीक आहे त्याचा स्क्वेअर नाही केलं होतं 2 लिहिलं होतं. ठीक आहे म्हणजे 2 इंटू 2 4 म्हणजे काय उरला 4 एक्स मायनस वायचा होल स्क्वेअर कारण एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर कटला. ठीक आहे डिवायडेड बाय काय उरला मग एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर उरला. एवढा समजला म्हणजे काय बनेल आपला डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय जा होल स्क्वेअरचा काय आला आन्सर इक्वल्स टू 4 एक्स मायनस वाय जा होल स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वाय जा होल स्क्वेअर. ठीक आहे एवढा लिहून घ्या समोर अजून सांगणार आहे आन्सर काय ते.